साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा. आज हीच कादंबरी तुमच्या समोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. या कादंबरीला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करतो. भाग 1. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर पाहून गेल्यामुळे एक गुलाबी धांडोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथे ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापीत होता. वाडेपासून कृष्णप्रज्ञेचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्याने सर्व काळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकाच अंधार काळ करू लागला. प्रकाशामागे अंधार आणि अंधारामागे प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीस झालं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती गाडवाट शिरली होती. तामखडीवरून आलेली ती गाडवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्यापासून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढे जाऊन मग वाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगांच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाडवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळण घेत शिवारात शिरली होती. वाटेगाव ते शिरगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडवाटेनं 6 मैलांचं कैक वळून घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धाव सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात असल्यासारखं दिसू लागलं. आकारावर विकळ आकृत्या ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगाने चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोके झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हो का चूक करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटा जोत्यावर बसला होता. कुणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कुणीच येत नव्हतं. म्हणून तो चिडला होता. त्याने आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःच मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणाऱ्या जाणाऱ्याचा सासुंद घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे जरा पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राहावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या गावात जोगणीची जत्रा भरणार होती. गावच्या बाजीबाग खोताचा त्याला हेवा वाटत होता. गावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं कालगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाची कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती गावात सुरू झाली होती. जर बाजीबाग काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्यांनी शिर कापून विशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर गावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि हे आपलं गाव
इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा, आणि तीही मढ्याला माणसं जमवावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता, आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. एवढ्या समोरच्या वाटेवर घोड्यांच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्याने खेकाळलं. त्याचा आवाज तर शांत. रात्री दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी हाय, राणूजी मान. राणूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की पान खाऊन जा. रात केलीस, वाईस रात झाली. आकाशात पाहत राणूजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस सुटलाय. ये, वारा सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलांना निर्वाळा देत आणि लगामोडीत राणूजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही, काय जागताय? राणूजीने विचारलं. काय करू, निजच लागेना. का, काय झालं? काही नाही, उदास वाटते. गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून दिसतोय. इथं कोण काय दमत नाही का? त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला, त्या गावची माणसं का दमत नाहीत? मग एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतात ते. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या, म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसतात, भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी होणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्र फिरत नाही गावात, मग जत्रेचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या गावात उद्या जोगण्या निघणार. बाजीबाग होतासारखा एखादा बहादर आमच्या गावात निघत नाही तोपर्यंत इथं जोगण्या भरणार नाही. भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबान ती कशी? बाजीबानं काल गावच्या जोगण्या जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावाणी तुमच्यावाणी माणसं वाघाला दावं लावतील की? वाघाला दावं लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाची लढत घेऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीच हवं, आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटायत आहे. जीव गेला तरी ते चाकरी सोडणार नाही. मी उद्या जोगण्या बघायला शेगावला जाणार आहे. राणूजी मध्येच म्हणाला, तुमचा काय भेद? मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही. पाटील खिन्न स्वरात म्हणाला, लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं राणूजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्ला आणि राणूजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पंढरीला बाजीबाग होतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावाची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं गावावर उपकार केले तसे या गावावर उपकार करायला माणूस इथंच जन्मला पाहिजे. हा ऐकून राणूजी एकाकी गंभीर झाला. त्याचं मन उगीच बावरं झालं. हातातील लगाम पिळगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शेगाव यांच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळणं, ती पान मध्ये असलेल्या निवडुंगाचे डवंग सारं त्याच्या डोळ्यापुढे तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. राणूजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो तारा एवढंच ऐकू येत होता. त्या भजनानं राणूजी भानावर आला. त्यानं समोर मागवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी मारली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मागवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 डोकं त्या गाण वाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मागवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घर कशी बशी उभी होती. ती उसाच्या पाल्यांची घरं भेदारल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं होतं.
मधूनच एखादं घुबाड फुतकारत होतं, मध्येच पिंगळा किजविदत होता. अस्सल नाग वळली पक्ष्याची शिकार करण्यासाठी सरपटत होते, तर त्यांच्याशी हाडवेर बाळगणारी मुंगूस त्या आणि मुंगसाचं चिरकणे ऐकून मांगांची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या खुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट करीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. इथं किती माणसं आहेत त्याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडात या निवडणुकात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावातनी रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तर सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दरवर असलेला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं एक जागावलं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा सिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरुणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत जुलमानं जगत. भीक मागणं अपमान आणणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करून दमे आणि मग तिच्या पुढे एकच मार्ग स्पष्ट होईल. सर्वजण एकत्र जमून हत्यार काढीत आणि भर पावसात भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदर होऊन लुटतने परत येऊन ते भुकीच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काही जर सवयीने तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीत दुसरं काय जमणार. पण त्या निवडणुकात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आठवडी एक बळानं शरीराने हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं अशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, अप्पा मांग, बहरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातले ढाण्या वाघ्यासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वर्मत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंद अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वागत. दौलतीच्या वयाने आता 50शी गाठत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह दणकट होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवर्त झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीर आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा राणोजी यामुळे दौलतीचे घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढत होता. परंतु आज राणोजीला भुताच उशीर झाल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीराज, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारत होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढे बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा किळवळवणा चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या काय येईना? गबऱ्या आता पळत येईल तुझ्या बापाला घेऊन. एवढा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचे शिंगरू दौलतीला दिलं होतं. ते शिंगराचा दौलतीने प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीर आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाले असेल. रोज गबऱ्याच्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने किंकाळे. त्याबरोबर पोरा आनंदून उड्या मारीत. गबऱ्याने किंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याचं आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे.
राहीबाईच्या गोष्टी म्हणून एकच बसलेली पोरं उगीच म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या किंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना किंकाळला. हळूहळू आम्ही पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या कुरफुरला. दौलतीने लगाम धरून त्याला दावं लावलं. राणूजीने तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला गलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजरी चोरून पाहून मान फिरवली. दौलतीने गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कंस चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच. पाटलानं थांबवलं. इज वाऱ्याचं लवकर यायचं. राहीबाई म्हणाली. राधाने टवकारून पाहिलं. भाजलेले मक्याची कंस घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यांवर बसून ऐकू लागले. राधाने जेवण वाढली. जेवता जेवता दौलतीने बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काय म्हणतीरा पाटील? काय नाही. शेगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंतांची गाठ पडली का? नाही. तर ही जोगणीचं काय भानगड आहे आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्याचा खेळ आहे. दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची. मी त्यांचा वळात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवल्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि त्या गावात जी वाटी जाईल त्या गावात जोगिनीची जत्रा भरायची असा रिवाज आहे. तर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत घावला तर त्याचा डोसका मारायचं बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसका मारतात. फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावाची अब्रू असती. हे ऐकून फकीरा राणूजीकडे वळून म्हणाला, आणखी का ती वाटी हिसकावून. ते ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्या नसली आणि मग हळूच म्हणाली, बराच की हाईस. ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो दे आणून, त्यात काही जड नाही. फकीरा गुरकला. अरे पर वाटी हिसकणाऱ्याचं डोकं मारत्यात. दौलती म्हणाला. फकीरा कपालावर आठे आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी हिसकावून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपल्या जाती धर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत म्हणाली, दिस बुडाला की मुताया जायची लंगोटी सैल व्हायची. आणि म्हणून मारू दे डोसकं घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मुतायची भानगड म्हातारीनं चव्हाड्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की आण जा ती वाटी. थांब, कंसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच टाळतो तुला. राणूजीने फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकली. फकीरा सहदेव हे दोघे राणूजीच्या बरगड्यांना बिलगून झोपली. राणूजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर हात टाकून निश्चित पडून उद्याचा विचार करत होता. त्याचं मन बेबंद झालं. त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शेगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव पळत होतं. झटकेत ते गप्प बसून विचार करू लागले, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबाने केलं ते एका मागाने केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. भोतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणूजीने ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणेल. जगलो तर पाठ फुटतील आणि जर आपण तर नाव होईल. डंका वाजेल. गावासाठी गेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगीन आणि असताना आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबराच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हा ही माणसं जगतच होती की. पुढेही जगणार आणि गावावर उपकार करणार माणूस इथे जन्माला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. राणूजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली.
लिंगा पाखरं जागी झाली, त्यांनी किलकिलाट करीत पंख झाली. पूर्वेला अनंत रांगांच्या लखेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमयावरून डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झालं. कुहू कुहू ते ऐकून आल्हादायी वारा विरभिरला आणि निवडुंगात उजळला. सृष्टीच्या गाळावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णगंध सारा खोरा प्रकाशमय झाला. गावच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शेगावची जोगीण आणायची असा निर्धार करून रानोजी उठला. दुपार फिरली. रानोजी शेगावला निघाला. फकीरा सहदेव यांना काखेत घेऊन गाड वाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून रानोजीने तलवार घेतली. 6 बोट रुंदीचे ते लकलकीत पल्लेदार पातळ वजनदार मुठेला विधभर बच्याचं फाळ माशी बसली असती तर ती काटून पडावी अशी धार, अशी ती जंगी तलवार हातात येतात रानोजी भरपूर उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडणदंडा करायचा नाही, दिसावर परतायचं. रानोजीनं हुकारती मान हलवली आणि पूर्वेकडे टोन केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा सहदेव एका आवाजात ओरडले, आबा आम्हाला पेढा. रानोजीच्या पोटात काळवाकाळव झाली आणि त्यानं नकलत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्यकृती बाग येऊन मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि रानोजी पूर्वेला निघाला होता. दोघांना परत निघण्याची घाई झाली होती. रानोजीची नजर आपल्या शिवारावर विभरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनीत आता पुऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. ते काळ्या वावरात बी पेरत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उगवणार आणि काळ्याची जागा हिरव्यात पिकं शोभवणार. पुढल्या वर्षी याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार म्हणून माणसं कष्ट होती. त्यांना पाहून रानोजी स्वतःच म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शेगावची जोगणी वाजत गाजत निघाली होता. 12 बळुती झुळती होत्या. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्या थव्याने उभी होती. पोळ्या खाऊन ढेकर देत गडी माणसं धावपळ करीत होती. जोगणी भरली की गावचं दुःख दारिद्र्य टाळतं अशी श्रद्धा असलेली ती माणसं जोगणीला नमस्कार करून आगाऊ मागत होती. आज जोगणी फिरून जातात तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळ येऊन आधीच दाखल झाली होती. खांद्यावर पिवळे लोंगट घेऊन पैलवान मिरवत होते. सर्वत्र माणसं झाली होती. जागोजाग जोगीन आणि जोगा थांबत लोक नमस्कार करत आणि पुढे निघत. गावातील ताकदवान माणसांनी जोगिनी भोवती हात धरून कड केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी धरून धाव करीत चालत होते. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीत ती जोगाजोगिनीची मिरवणूक चालत होती. पुढे सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगीन मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी नावी झडपी घेऊन सूप फिरवत होता. चांभार लाकडी घोड्याला बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळे कोणीही पुढे येत नव्हतं. बाजीचा खोताचा लेख बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीच भर मारित होतं. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपलाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कुणीही जोगिनीकडे गैरहेतूने बघू नये. दुसऱ्या बाजूनं गजा सुतार आपलं अवखळ घोडं लगाम ओढून आवरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगिनीच्या आसपास गेंड्या घालून कळवा पहारा देत होते. खाकेत तलवार दाबून रानोजी त्या गर्दीत वावरत होता. पेढ्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. त्यानं गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगिनीवर झळक घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढे निघायचं याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगिनी बरोबर चालत होता. जसजशी ती जागा जवळ येत होती तसा तो अधिक बेभान होत होता. त्याची गात्र बधीर होऊन दौलती राधा फकीरा सहदेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगातच जणू तो वावरत होता.
त्याच्या मनाची, त्याच्या विचारांची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार हा सर्वात दांडगर होता. त्याचे डोळे तांबारले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि रानूजीने त्याच्यावरच आपली नजर ओळखली होती. कैकाड्याच्या अंगणात जोगीन गेली की एका दणक्यात लोहार उतरायचा असा त्याने विचार करून ठेवला होता. कुठला धावदारी कुठं मारायचे हे सारं ठरवूनच तो चालला होता. जोगणी पेठेत आली आणि भैरू रामूशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणूदा, तू कवा आलास का? उशीर आलोय, तू वाईच बाहेर ये. राणूजीने त्याला जवळजवळ ओढीत गर्दीतून बाहेर नेलं. राणूदा, काय भानगड? तू आताच्या आता गावाकडे जा आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत होसनी सांग. काय सांगू? सांग. राणूजी जोगीन घेऊन निघाला. आडवं या म्हणजे काहीही नाही. भैरू तू पळ. हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. परत तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतोय. मग मी बी थांबतो. तू जोगीन घेऊन निघ. मी वाटा रोखून ठेवतो. पिरसू पुढे नग. भैरू ही ठटून लढण्याची वेळ नव्ह. तू जा पळ. रामूशी निवृत्त झाला. त्यानं आडाला जाऊन पंजी अडकलं आणि तो धावत निघाला. घुमेला निघाला. राणूजी जोगीन घेऊन निघायच्या आत गावात कसं पोहोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक एक क्षण युगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगीन कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढे गाणवाट, पलीकडे ओढा. तिथंच गबऱ्या राणूजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली. पहारा सय झाला. जो तो लघवी करायला पांदीकडे व वावरात पळत गेला. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोलू लागले. कुणाच्या तोंडात विडी पेटली आणि राणूजीने भरकन जेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा आणि दुसऱ्या क्षणात जोगींची वाटी हिसकली. तो जे तलवार त्याच्यावर आली, क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली. तिलाही खाली लोळून डोळ्याचं पात्र लावताना लावतो तोच राणूजी पांदीकडे धावला. एखादा बाण जावत असा तो गेला आणि ओरड झाली. जोगणी गेली. जोगणीचे घारकरी पुढे आले तेव्हा गरकन फिरून राणूजी ओरडला, मोर याल तर मुडका मारीन. एकच हल्लकोल्लोळ उडाला. जिकडे तिकडे माणसं शहरावर धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली. जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोलवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाला वार चुकून राणूजी 2 पुरुष पांदीत पुढे पडला आणि गबऱ्याच्या दिशेने धावला. आता त्याला अधिकच चेव आला. जोगणी गेली असं ओरडत पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिरगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्या जोगीन घेऊन कोण पळत आहे कोणाच्या लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडकून पडलं. पुढे येणारे लोक त्याला वाट देईना. तेव्हा खोत चिरला. त्या तलवार चालवून लोकांना परत फिरून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढे नेलं. बापू खोताने माणसं जखमी केल्यामुळे अधिकच दंगल वाढली. पण त्याची मुळीच पर्वा न करता खोत कैकाड्याच्या पटाकणात आला. म्हणाला, कुणी नेली जोगणी? परंतु पळती माणसं बोलती नाही. गजा सुतार आला. काही आणखी घोडे आली. त्यांना ओढ्यातून गब्यावर बसून दरडीवर वर आलेला राणूजी दिसला आणि गावच्या 6 घोड्यांच्या टाचा मारल्या गेल्या. धरा मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाड वाटानं 6 मैलांची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली सीव गाठावी असा विचार करून राणूजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्याने पाठीमागची ओरड ओढून पाहिली व एकदम पुढे झेपवून गबऱ्याचा लगाम काढून खेचून हातातील वाटी कमळीला खोचून त्यानं तलवार सरळ झाली. गबऱ्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ओरडला, गबऱ्या, मला घेऊन लवकर चल. मला टाकून जाऊ नग. आपली सीव गाठ. चल. बेगाम गबऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा कडकडाट करीत गबऱ्या निघाला. वाऱ्यावर आरूढ व्हावं तसे ते घोडं निघालं. त्याचा देह गतिमान झाला. टाचा मारण्याची गरज निकामी झाली. गती या शब्दात अर्थ दुबला झाला. गबऱ्या आपली सीव जवळ करू लागला. उलट येणारा वारा टाकीत गबऱ्या धावत होता आणि निवडुंगात निकटलेले ध्येय हातात परडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झाला होता. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाच मारित होता. त्याचं घोडं ताशावर टिपू पडावं तशा टापा टाकीत पिछा करत होतं. गजा माळ्याचं घोडं त्याच घुमेत होतं. ती सारी घोडी कानाला कान लावत होत झेप घेत होती. पाठीमागच्या टापा राणूजीच्या कानात वाजवू लागल्या आणि गबऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली. वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून राणूजीने विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊ नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला. गिलू लागला.
गब्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून कळण्यासारखा आवाज येऊ लागला. इतके वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणूजी जोगून घेऊन निघाला ही खबर भैरूने गावात पोहोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा हा म्हणतात साऱ्या गावात बातमी कळली. सारा गाव शेगावच्या गाड मार्गाने धावत निघाला. हत्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा माग वळ्यात आली तेव्हा दौलतीत चरकला. राहीबाई भांबावली. राजा धावत दारात आली आणि थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बाबाला शोधू लागला. सहदेव रडू लागला. मांगांनी कुऱ्हाडी ठोकली. महार धावत निघाले. शंकररावांनी खोगिरीनं घालताच घोडं दमटावलं. पंतांनी आपलं घोडं दुलक्या चालवून लावलं. गाव राणूजीला आडवा निघाला. परंतु राणूजी त्या गाड मार्गानं येत नव्हता. त्याने माळाने येऊन शिव गाठली होती तरीही खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ भिडत होती तर कधी मागे राहत होती. माळाचा आडाओरड वाढला होता. गजा सुद्धा राणूजीला भिडून होता. तोच खोत ओरडला. गजा भाला फेकले का? गजानं झुकावणी देऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जुमानून फेकला. तो वजनदार भाला राणूजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर रंगात आधीच कळ मेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोग धरला. खोत पुढे येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. राणूजीने खसकन वार मारला. पागोट तोडून तलवार नाकाची शेंड्याबंद खाली आली, उतरली आणि गजा गोळ्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाड वाटेने निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोढा मालाकडे धावत निघाला. पण आडवाटेने माल जवळ करणे कठीण होतं. गजा खाली पडताच बापून आपला घोडा राणूजीच्या जवळ नेला आणि माग उसळ घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खसकन शिरला. त्याबरोबर पळून दम उखाडलेला गबऱ्या पुढच्या 2 पायावर कोसळून पडला. त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. राणूजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकुंडी पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वीच त्यावर वार झाले, पुन्हा झाले. मग तो मर्द मागे मोठी तलवार घट्ट धरून ती आपल्या इमानी गब्यावर कोसळला. खोताने वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग राणूजीचे शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथे आले. तो देखाव पाहून गाव स्तंभित झाला. एक मैल हद्दीत शिरून खोताने केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बडवू लागला. राही राधा एका वावरात लढू लागल्या. पोरं दिनवाणी होऊन रडू लागले. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी, राहीबाईंनी राधा यांना आवडलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणूजी पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय करणार? पंत दाटल्या स्वरात कंठाने म्हणाले, खोताने अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं आहे. ते परत आल्या वाचून या प्रेताला अग्नी देता येत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काला पांढरा तो घोडा उचलून शिगावकडे निघाला. राणूजीच्या मुठीतली तलवार काढून शंकरराव पाटील ओरडला, मी बेचिराग करीन, नाही तर वाटेगावला आग लावून मीही जाळून मरेन. चला. पुन्हा तो मानव लोढा निघाला. भैरू रामोशी कुराड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे जवळून झपा घेत होता. ताईलू महार भाला परजीत सर्वांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या. तलवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुळाजी, ढेकणा, नाना, डोंगरा, पांडू, नांगरा, बळी मांग, सावळा मांग एकूण एक म्हाताराने तरणा मारानं पळत होता. राणूजीचं शिर घेऊन येऊ नाही तर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिर घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्यासाठी शिर द्यायला सज्ज झाला.